पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंद. कृष्ण कसा होता? आकर्षण करणारा होता. नामकरण सोहळा झाला. पहिले श्रीमंती कशी होती? ज्याच्या घरी गायी जास्त तो श्रीमंत. गायी पाहून श्रीमंती ठरवायच्या. नंदबाबाच्या घरी किती गायी होत्या? 9 लाख गायी होत्या. आणि दर्गाचार्यांना गायी दिल्या, मोती दिले. त्यावेळेस दागदागिने दिले. दर्गाचार्याने सुंदर खीर बनवली. आणि दर्गाचार्याचा नियम होता. काय नियम होता? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करत नव्हते. भागवतातून काय घ्यायचंय? आपल्या घरी स्वयंपाक केल्याच्या नंतर देवाला नैवेद्य दाखवावं, त्याच्यानंतर जेवण करावं. नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये. कारण भाग्य कुणाला लाभे असे सद्गुण कार्या वेळ जात असेल. हे भाग्य आहे परीक्षित. तुमचं रोज कृष्णाची आरती करायला मिळते. तुमचं आज भाग्य आहे परीक्षिती की दर्गाचार्य महाराजांनी हातामध्ये माळ घेतली आणि देवाला हाका मारायला सुरुवात केली. जप सुरू केला. कोणता जप? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. दर्गाचार्य महाराजांनी नामचिंतनाला सुरुवात केली. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवती वासुदेवाय. आणि चिंतन करता करता रांगत रांगत कृष्ण आला आणि त्या खीरमध्ये हात टाकला. आणि दर्गाचार्य महाराजांनी सांगितलं, यशोदेला, यशोदे अगं खीर बाटली. तेव्हा यशोदा म्हणायची, महाराज खीर बाटली तर बाटू द्या, दुसरी करा, मी त्याला आत्ता झोपी घालतो, आत्ता झोपी घालतो.
माय मला सगळं जमते पण मला अहंकार जमत नाही. आणि कृष्ण परमात्माला जवळ घेतलं, स्तन तोंडात दिलं आणि याला आत्ता झोपी घालतो म्हणे. बळताने ठेवून आले घरी तिरडीच्या वावरी, त्याची पण चालते घरी पाळते, त्याची पण चालते घरी पाळते. ठेवून आले घरी तिरडीच्या वावरी, आत्ता झोपी घालतो म्हणे त्याने. आत्ता झोपवतो असं म्हणत 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 कृष्णानं काय केलं, हरुषण्या पदर साईडला केला, यशोदेचं कानातलं हलवायलं, गालाला हात फिरवायला. असं करता करता यशोदा झोपली पण कृष्ण मात्र झोपला नाही. आणि पुन्हा दर्गाचार्याचा स्वयंपाक झाला. त्यानं पुन्हा नाव घेणं सुरू केलं, ओम नमो भगवती वासुदेवाय, ओम नमो भगवती वासुदेवाय. कृष्ण रांगत रांगत गेला, खीरमध्ये हात घातला आणि याने डोळे उघडले. कृष्ण तेवढ्यात कृष्णानं त्याचं तोंड दाबलं म्हणे, दर्गाचार्य आपल्या दोघांच्या मनात या मायेला बोलवू नको म्हणे. तेव्हा यशोदेचा अजून अधिकार पूर्ण झाला नव्हता. कृष्णाच्या आतापर्यंत भक्त झाला, आता साधक व्हा. पण भागवत हरिपाठ गीता याला स्वीकारा, हे साधक झालं. नेहमी म्हणावं. पुढे राजा परीक्षिती शुकदेव महाराज म्हणतात, आणि दर्गाचार्य महाराजांना कृष्णाने चतुर्भुज रूपाने दर्शन दिलं होतं. आणि त्यावेळेस कृष्ण परमात्मा रांगत आहे आणि यशोदा माता आहे. कृष्ण परमात्मा रांगत रांगत दह्याच्या मडक्यात हात घातला, लोण्याच्या मडक्यात हात घातला, यशोदेच्या गालाला लावलं, यशोदेच्या हाताला लावलं. यशोदा म्हणते, कृष्णा मी तुला बांधीन. यशोदा माते रई लावत आहे. तेव्हा कृष्ण परमात्माने दोरी धरली. करू दे रे मंथना करू दे रे मंथना, करू दे रे मंथना, मंथन केल्याला काय होते, सार येते. काय केलं भगवान महादेवानं कुणाचा जप केला, भगवान विष्णूचा जप केला. आणि कृष्ण रांगत आला आणि आईला मंथन करू देत नव्हता. एक उखळ होतं, त्या कृष्णाला बांधायले, माप घ्यायले, बांधायला जायचे, माप घ्यायचे. अरे 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 नको 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 हात घालून माटात, अरे 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 नको 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 हात घालून माटात. तुला गोडी तुला गोडी तुला गोडी अरे 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 नको 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 हात घालून माटात.
गोडीनं सांगते. बांधाची माप घ्यायची. त्यावेळेस बांधा उकडाला नंदाचा चोरीला बांधा उकडाला. उकड उभं कशा करता गेलं बांधायला. त्यावेळेस कृष्ण रांगत अंगणात गेला. अंगणामध्ये 2 अजनाचे झाड होते. त्याला उखड हे लागलं आणि 2 झाड कळलं म्हणत झाड पडले. त्याच्यातून 2 गंधर्व बाहेर आले. त्याचे नाव मणिग्रीव आणि नळकुबे. त्यांचा उद्धार झाला. त्याच्यापुढे कृष्ण नामाने काय होते? कृष्ण नामाने तुमचा आमचा उद्धार होते. पुढे कृष्ण 4 वर्षाचा झाला आणि दोघांनी कृष्णाच्या भेटी करता घरातला काम काढून यायच्या. पाण्याला सासूबाई पाणी संपलं तेव्हा सासू काय म्हणायची? पाणी संपलं तर तुमचा बाप भरेल का? आता सुनाचा बाप जर काढला तर आता सुनाचा बाप काढायला जमतच नाही. त्यावेळेचा काळ होता. आता वेगळं काम आहे. त्यावेळेस जुन्या वेळेस जवळपास 10-15 वर्षाच्या अगोदर विचार होता. कुणाला? मुलीच्या माईला. मुलीची माय नेहमी चिंतन करायची. मायापुरीले सासू कशी सापडते, मायापुरीले सासू कशी सापडते, मायापुरीले सासू कशी सापडते. त्यावेळेस पण आता बदललं. आता पुराची माय म्हणते मला सून कशी सापडते, मला सून कशी सापडते, मला सून कशी सापडते. उरपाट्या झालं. आताच्या जर सुनाला जर म्हणलं पाणी संपलं तर तुला बाप भरेल का जर म्हणलं तर काहीच करत नाही. ते बॅग काढते, बॅगमध्ये कपडे टाकते आणि नवऱ्याला सांग झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो